स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कारागृह विभाग भरतीचं हॉल तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। तर ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणारच आहोत। आणि त्यासोबत कारागृह विभाग भरतीचा आता पेपर सुरू होणार आहे, त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत। यामध्ये तुम्हाला 4 ते 5 विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे PDF स्वरूपामध्ये। प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट्स असणार आहे। अतिशय कमी किमतीमध्ये या सर्व नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर सर्वप्रथम तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे, ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं त्याविषयी संपूर्ण माहिती मी सर्वप्रथम तुम्हाला सांगून घेत आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्या वेबसाईटला ओपन करायचं आहे। तर बघा, या वेबसाईटची लिंक तुम्हाला भेटून जाईल। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा, हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तोच टाकायचा आहे जो तुम्ही फॉर्म भरते वेळेस तुम्हाला मेसेजवरती आला होता। जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी नाही तर डाउनलोड करण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला जो नंबर स्क्रीनवरती दिसत आहे त्यावरती तुम्ही डायरेक्टली तुमचा युजर ID पासवर्ड पाठवू शकता। तुमच्याकडून 15 रुपये चार्जेस घेऊन तुम्हाला तुमचं हॉल तिकीट व्यवस्थित डाउनलोड करून दिलं जाईल। अदरवाइज कसं डाउनलोड करायचं त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणारच आहे। तर बघा, इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून हा जो कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा इथे टाकून लॉगिनचा ऑप्शन आहे, लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे। इथे तुम्हाला 3 लाईनींचं ऑप्शन असतं। मोबाईलवरतून ओपन केल्यानंतर या 3 लाईनी तुम्हाला दिसतात। लॅपटॉपमध्ये ओपन केलं तर डायरेक्टली हे 3 ऑप्शन तुम्हाला दिसून येतील। सेकंड नंबरचं ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। पोस्ट सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज दिसेल। आता तुम्हाला इथं ॲक्शनच्या पुढे बघा, ॲक्शनच्या पुढे अशा प्रकारचं एक डोळ्याचं ऑप्शन दिसत आहे, या डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म इथं ओपन होऊन येणार आहे। पुन्हा तुम्हाला इथं 3 लाईनींचं ऑप्शन असतं। या 3 लाईनींवरती क्लिक करून ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे सेकंड नंबरचं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारचं तुमचं ॲडमिट कार्ड इथं जनरेट होणार आहे। इथे तुम्हाला तुमच्या पदाचं नाव दिसेल, कोणत्या पदासाठी तुम्ही इथं फॉर्म भरला होता। जर पेपरचं जर म्हटलं तर 19, 20 आणि 21 मार्च रोजी आपले हे कारागृह विभाग भरतीचे पेपर होणार आहे। 3 दिवस पेपर चालणार आहे। यामध्ये भरपूर पदांचा समावेश असणार आहे। यामध्ये जेवढे 10-12 पद होते त्या सर्व पदांचा इथं वेळेनुसार इथं पेपर असणार आहे। ठीक आहे, जसे की इथं जर म्हटलं तर या पदासाठी या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता, त्याचा पेपर कुठे असणार आहे, त्याचं सिटीचं नाव, ठीक आहे, इथं सिटी तुम्हाला दिसेल आणि इथं ठिकाण वगैरे दिसेल, इथं वेळ वगैरे तुम्हाला दिसेल, कधी पेपर आहे हे तुम्हाला समजून आलं। आता ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आहे डाउनलोड ॲडमिट कार्ड, इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि तुमचं ॲडमिट कार्ड इथे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुम्ही तुमचं स्वतःचं ॲडमिट कार्ड इथे डाउनलोड करू शकता। आणि डाउनलोड झाल्यानंतर डायरेक्टली PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे ॲडमिट कार्ड इथं डाउनलोड होऊन येत असतं। आता पुढे जर म्हटलं तर या पदासाठी आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढलेले आहेत। यामध्ये आपल्याला वेगवेगळे 10-15 पदं बघण्यासाठी भेटले होते। प्रत्येक पदाचा अभ्यासक्रम जर म्हटलं तर सारखाच, यामध्ये जास्त काय बदल नाही। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि त्यासोबत या सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल हे सर्व समावेश असणार आहे। आणि त्यासोबत जर विचार केला तर तुम्हाला महत्त्वाचं काय असणार आहे, काही पदांसाठी टेक्निकल, तांत्रिक विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील। तांत्रिकवरती तुमचा जो अभ्यासक्रम असतो, जो पद असतं त्याच्या रिलेटेडच तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जे की तुम्हाला थोडंसं नॉलेज असेल, तुमचा थोडा अभ्यास असेल तरी ते तुम्हाला प्रश्न सुटून येतील। त्यामध्ये सुद्धा सामान्य ज्ञानच्या प्रश्नांचा समावेश असतो। त्यासाठी कारागृह विभाग भरतीसाठी आपण मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता आणि त्यासोबत चालू घडामोडी या 4 कॉमन विषयांच्या, जे की सर्व पदांसाठी हे विषय आहे, अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत। तर टॉपिकनुसार अभ्यासक्रम पूर्ण केलाय, जेणेकरून तुम्ही रिव्हिजन करू शकता, प्रॅक्टिस करू शकता आणि टॉपिकनुसार अभ्यास करू शकता। त्या हेतूने आपण या नोट्स उपलब्ध करून देत आहोत। प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या सेपरेट PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या नोट्स दिल्या जाणार आहे। सर्व विषयांच्या 4ही विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त किती रुपयामध्ये भेटणार आहे, 160 रुपयामध्ये। जर तुम्हाला या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल 9139 64 31 99, त्या नंबरवरती तुम्हाला फोनपे, गुगल पे या माध्यमाने पेमेंट करायचं 160 रुपयाचं। आणि त्यानंतर त्याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये भेटून जातील। तिथून तुम्ही त्या डाउनलोड करू शकता आणि झेरॉक्स वगैरे मारू शकता, नाही तर तुम्ही ऑनलाईन जर मोबाईलवरती वाचायचं असेल तर मोबाईलवरती वाचू शकता। तर अशा प्रकारची इतर माहिती सांगून झाली। या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। बाकी जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ते लाईक क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।